लास्ट लेक्चरमध्ये आपण 12 पर्यंत एक्झाम्पल पाहिलेले आहेत एक्झरसाइज मधील क्वेश्चन 3 मधील. आता राहिलेले 4 एक्झाम्पल्स आपण पाहू. तर त्यातील 13 नंबरचं एक्झाम्पल आहे क्वेश्चन 3 मधील 13 नंबरचं एक्झाम्पल आहे व्हेन द प्लॅनेट ज्युपिटर is at a distance of 824.7 million kilometers. मग डिस्टन्स किती डिस्टन्सला आहे प्लॅनेट 824.7 मिलियन किलोमीटर एवढ्या डिस्टन्सला आहे ज्युपिटर प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. Its angular diameter is measured to be 35.72 second of arc. 35.72 second of arc. हे काय दिलेलं आहे आपल्याला अँग्युलर डायमीटर दिलेला आहे. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द ज्युपिटर. ज्युपिटरचा डायमीटर विचारलेला आहे आपल्याला. तर मग आता इथे हे जे डिस्टन्स आहे ते आपण कॅपिटल डी ने डिनोट करतात. अर्थ पासूनचं डिस्टन्स कॅपिटल डी हे दिलेलं आहे. मिलियन म्हणजे 10 लाख आहे एवढी व्हॅल्यू आहे. म्हणजे मग इंटू किती होणार आहे दिस इज इक्वल टू 824.7 इंटू 10⁶ काय येणार आहे किलोमीटर येणार. एवढं कामीन किलोमीटर मध्ये डिस्टन्स राहणार आहे. आणि नंतरचं ते आपल्याला काय करावं लागणार आहे मीटर मध्ये कन्वर्ट करून दिस इज इक्वल टू काय 824.7 इंटू किलोमीटरचा मीटर मध्ये परत आणखी 1000 म्हणजे 10³ ने काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. मग 10⁶ इंटू परत 10³ म्हणजे किती होणार आहे 10⁻² किती होणार आहे 9 काय येणार आहे मीटर येणार. एवढा डिस्टन्स येतं. आणि नंतरचं आहे आपल्याला दिलेलं अँग्युलर डायमीटर जो दिलेला आहे म्हणजे अल्फा दिलेला आहे. अल्फा किती आहे 35.72 आणि सेकंड मध्ये आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे हा अँगल जो आहे तो रेडियन मध्ये कन्वर्ट करावा लागेल. मग 1 सेकंड इज इक्वल टू काय आहे 4.47 इंटू 10⁻⁻⁶. 1 सेकंड इक्वल टू तेवढी व्हॅल्यू आहे. मग हे जे अँगल आहे सेकंड मध्ये तर तो आपण काय करू रेडियन मध्ये कन्वर्ट करू 35.72 इंटू 4.847 इंटू 10⁻² काय आहे हिअर 10⁻⁻⁶ आहे. आणि कशात येणार आहे रेडियन मध्ये येणार. सिन्स 1 सेकंड इक्वल टू 4.847 इंटू 10⁻⁻⁶ रेडियन आहे. मग याच्यावरून आपण काय केलं हा सेकंड मध्ये अँगल आहे तर आपण तो काय केला कन्वर्ट केलेला आहे 4.847 इंटू 10⁻⁶ रेडियन मध्ये कन्वर्ट केलेला आहे. तर आता काय करू आपण लॉगने कॅल्क्युलेट करून पाहू. एवढ्याचे मल्टिप्लिकेशन जे आहे ते 35.72 कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार आहे म्हणजे रफ कॅल्क्युलेशन ते करू आपण. मग कॅरेक्टरिस्टिक्स किती येते किंवा सरळ मल्टिप्लिकेशन घेतलं तरी झालं. यांची कॅरेक्टरिस्टिक किती येते 1.35चा काय करायचं 72 मध्ये काय करायचं लॉग पाहायचा. 35चा 72 मध्ये लॉग बघायचे. 35चा 72 मध्ये लॉग बघायचा आपल्याला. 35चा 7 आणि 2 मध्ये 7 मध्ये किती आहे 5527 आहे 5527 आणि प्लस किती 2 मध्ये पाहायचा 2 मध्ये 2 आहे म्हणजे 5529 आणि प्लस इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे प्लस करावं लागेल. इथं 4.847 आहे तर मग किती येणार आहे याची कॅरेक्टरिस्टिक्स किती येणार आहे 0.48चा 47 मध्ये लॉग पाहायचा. 48चा 4 मध्ये 6848 आहे
आणि नंतर 7 मध्ये पाहिजे आपल्याला. 7 मध्ये किती आहे 48चं बघतोय आपण. तर 7 मध्ये 6 आहे. 6 8 48 आणि प्लस 6 मग हे 5 8 आणि 6 8 5 4 येतं. आणि याचे ॲडिशन घ्यावं लागेल आपल्याला. 9 आणि 4 किती होतं 13 आणि 7 आणि 1 8 हे 13 11 आणि 1 12 1 कॅरीवर आणि 2 आणि याचा अँटीलॉग बघायचा. 0.23 चा 83 मध्ये पाहावं लागेल. 0.23 चा 83 मध्ये 0.23 चा 8 आणि 3 मध्ये 8 मध्ये किती आहे 8 मध्ये 0.23 चा आहे. 0.23 चा 8 मध्ये 1730 आहे आणि नंतर इकडं 3 आहे मीन डिफरन्स मध्ये. 3 मध्ये किती 1 आहे. मग 1 ऍड केल्यावर किती होणार आहे 1731 असं येतं. आणि 2 कॅरेक्टरिस्टिक पाहिजे आपल्याला. इथे द्यावं लागेल आपल्याला डेसिमल पॉईंट. मग किती आता इट इज इक्वल टू 173.1 एवढं कॅल्क्युलेशन आलं याचं मल्टिप्लिकेशन. आणि इंटू 10 किती आहे -6 रेडियन आहे. मग आपण जर 1.73 जर लिहिलं आहे 1.73 मग पुढचा 1 हा डिजिट निग्लेक्ट करू आपण आणि इंटू 10 आता 2 डेसिमल प्लेस आपण कुठं आलेलो आहे लेफ्ट साईडला आलो. म्हणजे मग किती होणार आहे +2 पॉवर 5 ने ॲड होईल. -6 + 2 किती येणार आहे किती येणार आहे 4. हे काय आता रेडियन येणार. एवढं 1.73 इंटू 10 किती आलं -4 रेडियन आलं. हा काय अल्फा आहे. आणि आपल्याला काय करायचं डायमीटर काढायचा आहे ज्युपिटरचा. आपल्याला डी फाइंड आउट करायचा आहे डायमीटर ऑफ ए ज्युपिटर. म्हणजे वर काय फॉर्म्युला आहे डायमीटर ऑफ ए ज्युपिटर इट इज इक्वल टू काय स्मॉल डी इक्वल टू काय अल्फा इंटू काय कॅपिटल डी आहे. स्मॉल डी इक्वल टू अल्फा इंटू काय कॅपिटल डी. मग अल्फाची व्हॅल्यू काढलेली आपण रेडियन मध्ये काढलेला आहे आणि इंटू कॅपिटल डी किती आहे 824.7 इंटू 10 किती आहे 9 आहे. मग सरळ मल्टिप्लिकेशन घ्या नाही तर परत लॉगने केलं तरी चालेल. मग काय करू आपण 824.7 इंटू 1.73 असं केलं तरी चालेल किंवा हे परत लॉगने केलं तरी चालेल. मग 21 2 कॅरीवर 12 आणि 2 14 1 कॅरीवर 6 आणि 1 किती होतं 7 आणि 3 8 किती होतं 24. आता कितीने मल्टिप्लाय करायचं 7 ने 49 4 कॅरीवर 28 + 4 किती होतं 32 3 कॅरीवर 14 आणि 3 17 1 कॅरीवर 56 आणि 1 57 आणि आता 1 ने मल्टिप्लाय करायचं ते डिजिट येईल 7 4 2 8. मग 1 9 आणि 4 13 1 कॅरीवर 7 आणि 7 14 14 16 आणि 16 आणि 17 1 कॅरीवर हे 11 12 12 आणि 4 16 1 कॅरीवर हे 10 आणि 2 10 आणि 2 12 1 कॅरीवर आणि 14 आणि डेसिमल प्लेस किती आहे 3 डेसिमल प्लेस आहे. म्हणजे किती येतं 1426.731 इंटू 10 किती होणार +9 आणि -4 आहे. 9 मधून 4 गेला खाली किती राहतं 5. एवढी व्हॅल्यू येते 1426.731 इंटू 10 काय 5. हे कशामध्ये येणार आहे मीटरमध्ये येणार आहे. मग काय लिहिता येईल आपल्याला हे डिजिट आपण निग्लेक्ट करू. आन्सर किती आहे 4 डेसिमल प्लेस पर्यंत दिलेले 1.428 च्या फॉर्म मध्ये. हे 7 निग्लेक्ट केला तिथे 7 होईल. एका डिजिटचा फरक पडलेला आहे काही फरक नाही पडत आहे 1427 असं लिहिता येईल.
आणि इंटू 10⁻⁵ काय आहे 5. पुढचे डिजिट आपण निग्लेक्ट केलेले आहे आणि हे कशामध्ये येत आहे मीटरमध्ये येणार आहे आणि किलोमीटरमध्ये जर लिहायचं झालं तर मग काय होणार आहे हिअर 10³ ने काय करावं लागणार आहे डिव्हाइड करावं लागेल. अगोदर आपण काय करू 1.427 आणि इंटू 10⁻⁵ किती आता 3 डेसिमल इकडं आलेलो आहे आपण 3 डेसिमल इकडं आलं म्हणजे किती होणार 10⁻⁵ किती होईल 8 होईल मीटर आणि इट इज इक्वल टू 1.427 इंटू 10⁻⁵ किती 5 आणि किलोमीटर एवढं काय येणार आहे डायमीटर येणार ज्युपिटरची डायमीटर आहे तेवढ्या फॉर्ममध्ये 1.42 इथं बुकमध्ये 8 आहे आपलं 7 आलं एखाद्या डिजिटचं मागे पुढे होऊ शकतं फार शेवटचा डिजिट आहे मग काय फरक नाही पडत आहे किंवा आपण आधीचं कॅल्क्युलेशन लॉगने केलेलं आहे नंतरचं हे केलेलं आहे त्याच्यामुळे एक डिजिटचा काय झालेला आहे फरक झालेला आहे. मग हे एक्झाम्पल काय 13 नंबरचं कंप्लीट झालेलं आहे. नंतर आता 14 नंबरचं नंबरचा एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आहे 14 नंबरचा. इफ द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी इज x इक्वल टू a⁴ इंटू b³ अपॉन काय आहे c⁻⁴ इंटू d⁻ काय आहे 1/2 असा फॉर्म्युला आहे x ह्या फिजिकल क्वांटिटीचा. अँड इफ द पर्सेंटेज error in the measurement of A, B, C आणि D are त्यांच्या मेजरमेंट मधील पर्सेंटेज एरर किती दिलेला आहे 2%, नंतरचं किती 3%, नंतरचं किती दिलं 3% आणि D च्या मेजरमेंट मध्ये किती दिलेलं आहे 4%. एवढं काय दिलेले आहे पर्सेंटेज एरर रिस्पेक्टिव्हली. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन x. पर्सेंटेज एरर काढायचे आहे x ह्या मेजरमेंट मध्ये. तर पर्सेंटेज एरर आज काय x इक्वल टू काय दिलेलं आहे a⁴ इंटू b³ अपॉन c⁻⁴ इंटू काय d⁻⁴ हे दिलेलं आहे. Therefore पर्सेंटेज एरर in measurement of x it is equal to काय फॉर्म्युला येणार 4 टाइम डेल्टा a अपॉन a 4 टाइम डेल्टा a अपॉन a प्लस 3 टाइम डेल्टा b अपॉन b आणि प्लस 1/3 टाइम डेल्टा c अपॉन c आणि प्लस 1/2 टाइम काय therefore पर्सेंटेज एरर in x it is equal to काय आहे 4 टाइम डेल्टा a अपॉन a प्लस 3 टाइम डेल्टा b अपॉन b आणि प्लस 1/3 टाइम डेल्टा c अपॉन c आणि प्लस 1/2 टाइम डेल्टा d अपॉन d इंटू किती आहे 100. एवढी काय पर्सेंटेज एरर येणार x च्या मेजरमेंट मध्ये. मग आपल्याला दिलेला आहे डेल्टा a अपॉन a दिलेले आहे 2%, डेल्टा b अपॉन b दिलेले आहे किती दिलेले आहे 3%. त्याची व्हॅल्यू टाकताय. बट पर्सेंटेज एरर in the measurement of A, B, C, D are 2%, 3%, 3% and 4% respectively. हे दिलेलं आहे
therefore it is equal to काय येणार 4 into किती येणार आहे 2 प्लस 3 into किती येणार आहे 3 आणि प्लस 1/3 into किती 3 आणि प्लस 1/2 into किती आहे 4 आणि इंटू किती आहे 100 एवढं येणार आहे. दिस इज इक्वल टू 8 प्लस 9 प्लस 1 प्लस किती 2 इंटू किती 100. मग किती आता 10 प्लस 10 किती 20 एवढं काय पर्सेंटेज एवढं पर्सेंटेज 100ने काय मल्टिप्लाय करायचं नाही एवढी पर्सेंटेज एरर येणार ह्याच्यामध्ये मेजरमेंटमध्ये कशाच्या ह्या एक्सच्या व्हॅल्यूच्या मेजरमेंटमध्ये कारण ABCD मधील हे पर्सेंटेज एरर दिलेला आहे तेवढी काय राहणार आहे टाइम राहणार पर्सेंटेज एरर ह्या फॉर्ममध्ये. तर आपल्याला म्हणजे इथं 100 नाही घेतलं तरी चालेल पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये. मग हे एक्झाम्पल झालं काय आहे 14 नंबरचं. नंतर आता 15 नंबरचा एक्झाम्पल आहे. 15 नंबरचा एक्झाम्पल नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन द फॉलोइंग. मग खाली दिलेल्या याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत ते फाइंड आउट करायचं. तर त्यातलं पहिलं आहे 0.003 का आहे मीटर स्क्वेअर आहे. मग याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आता इकडं मेजरमेंट दिलेलं आपण लिहू क्वांटिटी किंवा मेजरमेंट असं लिहू आपण आणि इकडं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर म्हणजे पुढे आन्सर लिहिता येईल. तर पहिले याचं किती आहे यार 1 पहिले नॉन झिरो डिजिट पासून काउंट करायचं म्हणजे किती 1 एवढं सिग्निफिकंट फिगर आहे. नंतरचं काय आहे 1.125 कशामध्ये आहे ग्रॅम इंटू सेंटीमीटर पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय दिलेलं आहे मास अपॉन काय एरिया दिलेला आहे आपल्याला. तर काय इथं सिग्निफिकंट फिगर किती आहे 1 2 3 4 नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहेत 4 आहेत. नंतरचा मेजरमेंट आहे थर्ड 6.4 इंटू 10⁶ मीटर आहे 6.4 इंटू 10⁶ मीटर ही क्वांटिटी दिलेली आहे. तर याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती येणार आहे आपण कसं लिहिणार हे 0.64 असं लिहिणार. आपल्याला काय 0.64 लिहिलं आणि इंटू 10⁻⁷ किती आहे 7 मीटर लिहिलं काय आणि असं लिहिलं काय एकच आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारली जाईल त्यावेळेस आपल्याला असं लिहावं लागेल ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे याच्यामध्ये किती आहे 7 आहे. मग तरी एकच येणार सिग्निफिकंट फिगर 1 आणि 2 किंवा इथं 1 आणि 2 काय सिग्निफिकंट फिगर्स आहेत. नंतरचा आहे 4 नंबरचा त्यात दिलेलं मेजरमेंट काय आहे 1.6 इंटू 10⁻⁷ किती आहे -19 कुलम आहे. इलेक्ट्रॉन वरील चार्ज दिलेला आहे. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर 1 2 म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती आहे 2 आहे. आणि नंतरचा आहे 9.1 इंटू 10⁻⁷ किती आहे -31 किलोग्राम एवढा आहे. तर मग किती येणार आहे सिग्निफिकंट फिगर किती आहे 1 आणि 2 हे काय सिग्निफिकंट फिगर म्हणजे लेफ्ट टू राईट असं काउंट करायचं आणि पहिल्या नॉन झिरो डिजिट पासून काउंट करायचं. नंतरचे झिरो आलेले 2 नॉन झिरो डिजिट मध्ये आलेले झिरो ते काउंट करायचे किंवा नंतरचे सुद्धा झिरो आलेले काय करायचे काउंट करायचे. फक्त लेफ्ट साइडचे नॉन झिरो डिजिटचे आधीचे झिरो काय घ्यायचे नाहीत सिग्निफिकंट फिगर मध्ये. हे झालं काय एक्झाम्पल 15 आहे. आणि नंतर एक्झाम्पल काय आहे 16 हे एक्झाम्पल आहे. तर काय दिलेलं आहे
The diameter of a sphere is 2.14 सेंटीमीटर. डायमीटर दिलेला आहे स्पियरचा, किती दिलेला आहे 2.14 सेंटीमीटर. डायमीटर दिलेला आहे 2.14 सेंटीमीटर. एवढा डायमीटर दिलेला आहे स्पियरचा. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर मध्ये काय करायचं, कॅल्क्युलेट करायचं, व्हॉल्यूम काढायचा आहे आपल्याला. मग रेडियस मिळाले याच्यावरून r इक्वल टू काय d/2 म्हणजे 2.14 अपॉन 2 तर 1.0 किती येणार आहे 7 सेंटीमीटर एवढी काय येणार आहे रेडियस येणार. स्पियर आहे मग काय व्हॉल्यूम काढता येईल म्हणजे फॉर व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इट इज इक्वल टू काय 4/3 πr3. हा फॉर्म्युला आहे स्पियरच्या व्हॉल्यूमचा. मग 4/3 पायची व्हॅल्यू टाकू आपण 3.14 आणि r³ टाकायचा 1.07 ब्रॅकेट क्यूब एवढं येणार. 4 ला काय करायचं 3 ने भाग देऊ आपण, 1 चा भाग जाणार खाली 1 राहतं आणि पॉइंट द्यावा लागेल आपल्याला. मग किती 3 चा भाग जाईल परत 1 राहतं 3 एवढं येणार आणि इंटू 3.14 आणि इंटू किती हिअर 1.07 ब्रॅकेट क्यूब एवढं आहे. तर आपण काय करू लॉग ने काय करू कॅल्क्युलेट करू. लॉग टेबलचा वापर करू. मग इथं कॅल्क्युलेशन लेट x इक्वल टू काय आहे हिअर 1.333 इंटू 3.14 आणि इंटू काय 1.07 ब्रॅकेट क्यूब. मग लॉग x इक्वल टू काय किंवा डायरेक्ट घेतलं तरी चालेल, इथं मल्टिप्लिकेशन आहे. मग याचं काय लॉग ऑफ 1.333 प्लस लॉग ऑफ 3.14 आणि प्लस 3 टाइम लॉग ऑफ 1.07. मग काय येणार आहे याचे कॅरेक्टरिस्टिक किती आहे 0 येणार. 13 चा 3 मध्ये काय करायचं आपल्याला लॉग बघायचा. 13 चा 3 मध्ये 13 चा 3 मध्ये 12 3 9 इकडे 3 मध्ये किती आहे 10 आहे. 10 ऍड करायचे तर किती होणार 12 3 9 आहे तर 12 4 9 येणार 12 4 9 प्लस इथे 0 कॅरेक्टरिस्टिक येणार 3 पॉइंट आहे. 31 चा 4 मध्ये पाहायचा 31 चा 4 मध्ये 4969 4969 आणि प्लस 3 इंटू याची कॅरेक्टरिस्टिक 0 आहे. 10 चा कशामध्ये पाहायचा आता लॉग 7 मध्ये पाहायचा. 10 चा 7 मध्ये 0294 आहे 0294 एवढं येतं. मग आता इथे 3 ने काय करावं लागणार आहे मल्टिप्लाय करावं लागेल. मग दिस इज इक्वल टू काय आहे 0.1249 प्लस 0.4969 प्लस 3 ने मल्टिप्लाय केलं 3 4 दा किती 12 1 कॅरीवर 3 9 दा 27 प्लस 1 28 2 कॅरीवर आणि 3 2 दा 6 आणि 2 किती येतं 8 आणि हा काय 0 4 डेसिमल प्लेस पर्यंत आहे. मग हे ऍडिशन करू आपण 0.1249 प्लस 0.4969 आणि प्लस 0.0882 हे कॅल्क्युलेशन 18 आणि 2 20 2 कॅरीवर 10 आणि 10 20 2 कॅरीवर 10 आणि किती 9 19 19 आणि 2 किती होतं 21 2 कॅरीवर 4 2 6 आणि हे 7 एवढे येतात. ऍडिशन एवढी येते 0.7100 एवढी आली. म्हणजे फोर x इक्वल टू काय घ्यावं लागेल अँटी लॉग ऑफ याचा अँटी लॉग घ्यायचा 0.7100 याचा अँटी लॉग आहे. मग काय अँटी लॉगच्या याच्यामध्ये पाहायचं 0.71 चा काय 00 मध्ये 0.71 चा 0 मध्ये किती आहे 5129 एवढा आहे. 5129
1 2 9 आणि इथे झिरो कॅरेक्टरिस्टिक पाहिजे आपल्याला. झिरो कॅरेक्टरिस्टिक केव्हा येणार? डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 1 डिजिट असल्यानंतर. म्हणजेच मग काय 5 नंतर डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. एवढं आपल्याला एक्स मिळालं. म्हणजे फोर काय हे व्हॉल्यूम आहे. किंवा इथे व्हीने डिनोट केला असतं तरी चाललं असतं. व्ही इक्वल टू ह्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं तरी चालेल. इथं आपण वाटलंच तर व्ही कन्सिडर करू आणि हे व्ही इक्वल टू, कारण बाकीचं काही नाहीच आहे इकडं, डायरेक्टली व्ही आहे. एवढं आलं. म्हणजे फोर व्हॉल्यूम ऑफ स्पियर, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इट इज इक्वल टू काय आहे हिअर 5.129. तर मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे? इथं रेडियस ही किती आहे सिग्निफिकंट फिगर मध्ये 3. मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर आन्सर लिहिताना जे आपल्याला त्यातील एखादी क्वांटिटी असेल 1 2 3 काही 4 असतील क्वांटिटी, सगळ्यात कमी सिग्निफिकंट मध्ये जर समजा लिस्ट म्हणजे कमी सिग्निफिकंट फिगर मध्ये जे मेजरमेंट दिलेलं असेल तेवढ्या सिग्निफिकंट फिगर मध्ये लिहायचा आन्सर. म्हणजे जर सिग्निफिकंट फिगर किती 1 2 3 सिग्निफिकंट फिगर आहे. मग आपला आन्सर सुद्धा काय लिहावं लागणार आहे? 3 सिग्निफिकंट फिगर मध्ये लिहावं लागेल. मग 9 आपल्याला निग्लेक्ट करायचा. 9 हा 5 पेक्षा ग्रेटर आहे. मग आधीच्या डिजिट मध्ये काय करायचं 1 ऍड करायचा. म्हणजेच मग आन्सर किती येणार आहे 5.13 एवढ्या सिग्निफिकंट फिगर मध्ये राहणार. आणि व्हॉल्यूम आहे आपल्याला रेडियस सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे, तर व्हॉल्यूम कशामध्ये येणार आहे सेंटीमीटर क्यूब मध्ये येणार. हे आपलं काय आन्सर झालं 5.13 सेंटीमीटर क्यूब. एवढं व्हॉल्यूम आलेलं आहे स्पियरचं. म्हणजे आपण टोटल सगळे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत एक्झरसाइज मध्ये. आणि नंतर काय करू आपण हिअर चॅप्टर जो आहे मॅथमॅटिकल मेथड्स सेकंड चॅप्टर आहे तो आपण काय करू नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ.